श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, आता 3 ते 4 दिवसावरती दिवाळी आलेली आहे, लक्ष्मीपूजन आलेले आहे। दिवाळीला सगळ्यात आधी फराळामध्ये चकलीची भाजणी केली जाते, म्हणून चला मी आज चकलीची भाजणी करणार आहे। तर त्यासाठी पहा, मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ असा निवडून घेतलाय, चाळून घेतलेला आहे। अजिबात त्यामध्ये घाण राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे। तर तुम्ही हे स्वच्छ निवडून घ्या आणि चाळून घ्या। आणि पहा, येथे आपल्याला इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही, म्हणजे चिकट होणारा तांदूळ अजिबात वापरायचा नाही। इतर कोणताही तांदूळ तुम्ही वापरा, शक्यतो राशनचे तांदूळ वापरा। मी पण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम आहेत, म्हणजेच अर्धा किलो आहेत। तर सतत हलवत राहायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। आता तांदूळ तुम्हाला भाजले का नाही कसे समजणार, तर एखाद अर्धा तांदूळ दाताखाली ठेवून दाबून बघायचा, म्हणजे दाताने जर सहज तुटला तर म्हणायचं आपली तांदूळाची भाजणी बरोबर भाजलेली आहे। आता तांदूळ भाजून झालेले आहेत, 3 ते 4 मिनटावरती मंद आचेवरती भाजून घेतले। नंतर आता आपण एका भांड्यामध्ये सुती कापड घालणार आहोत। डायरेक्ट भांड्यामध्ये टाकायचं नाही, कारण भांड्याला गरम वाफेमुळे घाम येतो, मग आपली भाजणी थंड होणार, आपल्या भाजणीला पाणी सुटणार। त्यामुळे आपण कॉटनचा कपडा घालायचा, नंतर त्यावरती आपण सर्व भाजणी घालणार आहोत। पहा, तांदूळ भाजलेले मी त्यावरती घातलेले आहेत आणि पसरवून घेतलेले आहेत। छान असं पसरवू द्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये सर्व वाफ निघून जाईल। आता त्यानंतर 200 ग्रॅम चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ आपण भाजून घेणार आहोत। फक्त अशी गरम करून घ्यायची आहे, लाल काळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सतत हलवत राहायचं आहे, त्यामधील मॉइश्चर फक्त घालवायचं आहे, म्हणजेच थंडपणा त्यामधील घालवायचा आहे आणि सतत अशी भाजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटामध्ये आपली डाळ पण भाजून होते, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। आता पहा, आपण तांदूळ ओतून घेतले होते, त्याच भाजणीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ पण ओतून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण पसरवत राहायचं आहे, सतत हलवायचं, म्हणजे त्यामधील वाफ निघून जाते। आता हे जिन्नस तर आपले भाजून झालेले आहेत आणि थंड करण्यासाठी आपण ठेवलेले आहेत। पहा, 100 ग्राम मूग डाळ आणि 50 ग्राम उडीद डाळ घातलेली आहे। आता ती पण आपण छान भाजून घ्यायची आहे, त्यामधीलही मॉइश्चर काढून टाकायचं आहे। छान अशी कडक भाजून घ्यायची, नंतर आपल्या भाजणीमध्ये ओतून घ्यायची। पहा, भाजणी आपली हलवत राहायचं, कारण त्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही। पहा, छान अशी आपली खमंग भाजणी तयार होणार आहे। आता हे तर आपले जिन्नस सर्व भाजून झालेले आहेत, राहिलेले जिन्नस आपण भाजणारच आहोत। तोपर्यंत पहा, ही भाजणी आपण थंड करून घेत आहोत। आता 50 ग्राम साबुदाणा आहे, तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा कढईला लगेच चिकटतो, कारण तो चिकट असतो थोडा, त्यामुळे तो पटकन चिकटतो। त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचं, ओतून घ्यायचं आहे। नंतर पहा, 100 ग्राम पोहे घेतलेले आहेत, आपले खायचे पोहे आहेत, पातळ पोहे नाही आहेत, आपण रेग्युलर जे पोह्याला वापरतो तेच पोहे आहेत। छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे, नंतर भाजणीमध्ये ओतून घ्यायचे आहेत। आता पहा, जिरी 2 चमचे जिरी आणि 4 चमचे धणे घातलेले आहेत, ते पण आपण भाजून घेणार आहोत। सर्वात लास्ट हे भाजायचे आहेत, आणि जोपर्यंत आपण जिरी आणि धणे भाजत नाही तोपर्यंत आपल्या फराळाला सुरुवात झाली असं वाटत नाही, कारण हे भाजलं की सगळीकडे घमघमाट सुटतो, सगळीकडे वास येतो,
मग दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं वाटतं. तर हे आपले जिन्नस भाजून झालेले आहेत. आता मिक्स करून आपण थंड करून घेणार आहोत. सगळी भाजणी आपली या प्रकारे तयार झालेली आहे. पहा, मिक्स केल्यानंतर आपली भाजणी वेगळीच दिसायला लागलेली आहे. मस्त अशी भाजणीची चकली एक नंबर होते. तुम्ही नक्की तयार करून पहा. आता आपण 2 ते 3 तासासाठी फॅन खाली सुकवणार आहोत किंवा रात्रभर आपण रूम टेम्परेचरला सुकायला ठेवली तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी आपण चक्कीमधून दळून आणू शकतो. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.